नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर उन्हाळा म्हटलं की काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असतो. याकरिताच मी तुमच्यासाठी मस्त चटपटीत अशी शेवपुरी, दहीपुरी घेऊन आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 5 ते 6 उकडलेले आलू, तळून घेतलेली पुरी, बारीक चिरलेले 2 ते 3 टोमॅटो, बारीक चिरलेले 5 ते 6 कांदे, पुदिन्याची चटणी, चिंचगुळाची चटणी, गोड दही, बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि बारीक सेव. तर अशा प्रकारे आपल्याला आलूला खूप असं बारीक मॅश न करता अशा प्रकारे आपल्याला थोडं हलकं चाकूच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने आपल्याला बारीक करायचं आहे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि बारीक चिरलेले टोमॅटो. तर आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये आपल्याला जवळपास 1 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. यामध्ये तुम्हाला वाटल्यास चाट मसालासुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलं. चला तर मग पुरी भरूया. तर अशा प्रकारे आपण विक्रेतीवाले पुऱ्या तळून घेतल्या आणि त्यांना आपल्याला अशा प्रकारे फोडून सर्वात आधी आपल्याला आलूचा मसाला भरायचा आहे. तर इथं मी सर्वच पुऱ्यांमध्ये आलूचा मसाला भरून घेतला. तर या चाटमध्ये आपण ज्या चाट चटण्या वापरणार आहोत त्या चटण्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. नंतर बारीक चिरलेला कांदा, पुदिन्याची चटणी, तुम्ही आवडीनुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे इथं मी पुदिन्याची चटणी टाकून घेत आहे. नंतर यावर आपल्याला चिंचगुळाची चटणी, ही चटणीसुद्धा कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता आवडीनुसार. नंतर आपल्याला टाकायचं आहे गोड दही, तर अशा प्रकारे इथं गोड दही टाकून घेतलं. नंतर आपल्याला पुन्हा थोडी चिंचगुळाची चटणी पण घालायची आहे आणि नंतर सर्वात शेवट आपल्याला बारीक सेव घालायची आहे. नंतर यावर अगदी 5 ते 6 अनारचे दाणे. अगदी मस्त अशी झटपट आपली शेवपुरी किंवा दहीपुरी तयार झाली. अगदी मस्त उन्हाळा स्पेशल दहीपुरी, शेवपुरी आपली तयार आहे. खायला अगदी चटपटीत वाटतो. अगदी घरगुती साहित्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता झटपट होतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.